हॅलो, आय एम बॅक. पुन्हा घेऊन आली आहे फॅमिली ब्लॉग. आम्ही चाललो आहे परत एकदा विरारला. तुम्ही म्हणत असाल की काय सारखे सारखे विरारला जाते, तर माझं माहेर आहे, जावं लागतंच. पण आता आज आम्ही चाललो आहे, खास स्पेशल ओकेजन आहे, माझ्या पप्पांचा बर्थडे आहे. त्याच्यासाठी आम्ही निघालो आहे तिघंजणं विरारला. आणि मग वाटेत आम्हाला कोण भेटलं. श्रेयांचं लक्ष गेलं, मम्मा मंकी व मँगो खातोय. इथे आम्ही CNG भरण्यासाठी उतरलो होतो, तर तेव्हा बघितलं. आणि आमच्यासोबतच हा सुंदर असं ही ग्रीनरी, निसर्ग किती सुंदर वाटतं आहे. एकदम छान. पाऊस नव्हता म्हणून प्रवास एकदम छान झाला, पण ही ग्रीनरी खूप मस्त एकदम. पावसाने वातावरण केलं होतं पण नाही पडलं. आम्ही पोचलो. मग आम्ही सरप्राईज देण्यासाठी आलो होतो. ॲक्च्युली कोणाला सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहोत, म्हणून इथे हळूचकन चाललं आहे श्रेयांचं ट्राय, की दिसता कामा नाही. सिया आली डोअर ओपन करायला, कोण आलं आहे बघण्यासाठी. तर आम्हाला यांना द्यायचं होतं ॲक्च्युली सरप्राईज, की आम्ही आलो आहे, आम्ही नाही म्हणालो पण आम्ही आलो आहे. पण झालं असं की ह्यांना आधीच माहीत होतं, यांना कळालेलं की आम्ही येणार आहे. कसं कळालं ते काय माहीत नाही. मग जे आम्ही गेल्यापासून आमची जोडी एकदम नंबर 1 जोडी आहे ही आमच्या घरातली. जे खेळायला नॉनस्टॉप खेळत होते, नॉनस्टॉप. त्यांचं त्यांचं चालू होतं. सिया तिची तिची न्यू टॉयज दादाला दाखवत होती आणि त्यांचं चालू होतं. मग आम्ही रात्री 12 वाजता पप्पांकडे गेलो, पप्पांना सरप्राईज द्यायला. पप्पा मम्मी दोघेही शॉक्ड, की अरे नाही म्हणालेले आणि चौघीच्या चौघी हजर. 3 नंबर बहीण ही विरारलाच राहते, 1-2 बिल्डिंग सोडून. मग आम्ही मोठी बहीण, लहान बहीण सगळ्या जणींनी मिळून असं पप्पांना सरप्राईज द्यायचं ठरवलं. आणि मम्मी तर माझी फुल ऑन झोपेमध्येच होती बिचारी. मस्त आहे की केक कट केला रात्री 12 वाजता. पप्पा एकदम खुश झाले, की अरे वा, माझ्या चौघी मुली, नातवंड, जावई, 2 जावई, मोठे भाऊजी आणि सगळ्यात लास्ट नंबर 4 नंबर भाऊजी आलेले नव्हते आमचे, त्यांच्या ऑफिसमुळे. मस्तपैकी केक कटिंग झालं. पप्पा मम्मीला सांगतायत जा प्लेट्स घेऊन ये सगळ्यांना केक खाण्यासाठी. मम्मी आपली चालली आहे, जमत नाही तरी करते बिचारी. कारण 12 वाजून गेलेले ॲक्च्युली. आणि आम्हाला सगळ्यांना झोपायचं होतं, पण तरी पण पप्पांसाठी आम्ही जागे राहिलो. मी युज्युअली एवढ्या रात्री जागी नाही राहत, लवकर झोपते मी. सगळ्यांना माहिती आहे, जे मला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे की मी लवकर झोपते. मग हे डे सेकंड जिथे आम्ही प्रॅक्टिस करतो आहे, पप्पांना सरप्राईज देतो होतो डान्सचा. इथे रोहन बघा, हो फुल जोशमध्ये पप्पांना इम्प्रेसच करणार आहे. रोहन झालं आहे आपलं लग्न, आता काय इम्प्रेस करायचं आहे पप्पांना. पप्पांसाठी खास डान्स बसवण्यात येत आहे डॉन गाण्यावरती. इथे ताई दोघांना इन्स्ट्रक्ट करते की असं करा तसं करा. रोहन 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 एकदम फुल ऑन आहे रोहन. रोहन आणि तो आहे तिकडे सिद्धेश, हा 3 नंबर बहिणीचा नवरा, ज्यांचं हे घर आहे ॲक्च्युली. जे आम्ही लास्ट टाईम ज्यांच्या हाऊस वॉर्मिंगला आलो होतो तेच हे घर. आणि हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा सर्वेश. तर सर्वेश आणि रोहन दोघंजणं मिळून डान्स प्रॅक्टिस चालू आहे. मी यांना इन्स्ट्रक्ट करते बॅक ऑफ द कॅमेरा. मग आम्ही डेस्टिनेशनला पोचलो, की जिथे आम्ही बड्डे ॲक्च्युली सेलिब्रेट करणार होतो. अँड हिअर इज बर्थडे बॉयला काहीच माहीत नव्हतं. आम्ही सांगून आणलेलं की पप्पा आपल्याला इथे एक सेल्फी पॉईंट आहे वेस्टला, तर तिथे आपण सेल्फी काढणार आहोत आणि मग नंतर आईस्क्रीम खाणार आहोत असं आम्ही सांगितलेलं. पण पुढे जाऊन त्यांच्यासोबत काय घडणार होतं हे त्यांना माहीत नव्हतं. मग आम्ही इथे आता चाललो आहे लिफ्टने. इथे एक छान असा माझ्या लहान बहिणीने, 4 नंबर बहिणीने एकदम असं मस्त एक स्पॉट शोधून काढला, की जिथे ते एक रूम त्यांनी बनवले आहे, जिथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता, तुमचं स्पेशल वनचे बड्डे असे सेलिब्रेट करू शकता. बघा किती छान डेकोरेशन आहे. प्रोजेक्टरवर गाणे बिणे लावू शकता. फॉग एंट्री आहे, एकदम छान. आणि थोडे स्नॅक्स देतात, रिजनेबल आहे, कोणालाही परवडू शकतं हे. बबल्स बघितल्यावर आमचे 2 चिल्ले पिल्ले, एक आमचा राजपुत्र आणि राजकन्या. हा माझा राजपुत्र आहे, हां बाय द वे.
मी याला राजपुत्रच म्हणते आणि ही आमची राजकन्या. मग बर्थडे बॉय एकदम ब्लाइंड फोल्ड वगैरे, बर्थडे बॉय खुश एकदम, बर्थडे बॉय स्वतःच क्लॅप करतायत. आम्ही सगळ्यांनी हॅपी बर्थडे असंच बोलत होतो सगळीजणं. पप्पांसाठी सरप्राईज होतं. फुल ऑन शॉकमध्ये होते पप्पा आणि मम्मी दोघंही, कारण आम्ही यातलं त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. पहिली गोष्ट तर आम्ही येणारच नव्हतं हे त्यांना होतं, त्याच्यामुळे त्यांचा थोडासा मूड ऑफ होता की चौघींमधल्या फक्त एक दोघीच जणी येणार होते, मी आणि मोठी बहीण ताई येणार होते. मग पप्पा आमचे थोडे इमोशनल झाले. असं वाटतंच ना, त्यांना असं वाटलेलं की माझा बड्डे व्हावा, छान व्हावा, पण माझ्या मुली येणार नाही आहेत. मग आम्ही असं सरप्राईज दिलं आणि ते पण एवढं छान सरप्राईज दिलं, तर थोडे इमोशनल झाले. कारण की ह्या पिढीसाठी हे असं बड्डे करणं थोडं रेअर आहे. आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे, पण ह्या पिढीसाठी खूप ती रेअर गोष्ट आहे. आणि त्याच्यात आम्ही 3-3 पिढ्या होतो पप्पांच्या. आम्ही मग ते सगळ्या नातवंडांना त्यांच्या बोलवत आहेत केक कटिंगसाठी. मुलींना नाही बोलवलं, नातवंडांना बोलवत आहेत. आम्ही केलं आहे सगळं, पण आम्हाला नाही बोलवलं आहे, आमच्या मुलांना बोलवत आहेत. पहिला हक्क त्यांचा. हा माझा मुलगा, आमचा राजपुत्र, राजकन्या आणि हा आमचा मोठा राजपुत्र. बघा, सर्वे श्रेयान सिया आणि मम्मी पप्पा. तिथे माझी ताई उभी आहे, मोठी बहीण आमची. हे मिस्टर सिद्धेश, श्वेता, सुकन्या आणि तिथे माझे मिस्टर रोहन. पप्पा एकदम खुश, मम्मी आणि पप्पा एकदम खुश होते. त्यांची स्माईल अनस्टॉपेबल होती, जातच नव्हती स्माईल चेहऱ्यावर. आणि हेच आम्हाला हवं होतं की यांची स्माईल हा एकदम डे त्यांना मेमोरेबल करून द्यायचा होता. ओ ओ सिया जो झाला त्यांच्यासाठी. शेवटी मेमरीज या कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात, म्हणूनच त्यांना मेमरीज म्हटलं जातं. तर मम्मी पप्पा खूप खुश होते. इथे काय चाललं यांचं रोमॅन्टिक टॉक? अहो, डोंट डिस्टर्ब अस गाईज. मग इथे आम्ही एक व्हिडिओ बनवला होता छान असा, मम्मी पप्पा कारण आम्ही सगळ्यांचे फोटोज आमच्या लग्नात, परत आमच्या मुलं झाली ते बादशाह, असे आम्ही सगळे फोटोज क्लिप बनवून लावले होते फर्स्ट फ्लाईट ओळखण्याचं काम करते. ताई बेबी मावशीच्या लग्नातला ताईचं 1 इयरची असतात फर्स्ट नंतर डान्स पप्पांसाठी खास डान्स डॉन गाण्यावरती चालू आहे डान्स. पण आम्ही पहिल्यांदा पप्पा डान्स करते की नाही करते आणि डेअर केलं आणि पप्पा डान्स केला पप्पाने. आणि पप्पा पोलीसमध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना नेहमी स्ट्रिक्ट असंच बघितलं. आम्ही असाच मोठा झाला होता. हे फर्स्ट टाईम आम्ही बघितलं त्यांना डान्स करताना. ते पप्पांनी केला आणि आम्हाला खूप आनंद झाला की पप्पा आमचे डान्स केला. पप्पांनी डान्स, ते डान्स त्यांना नाही आवडत. मी नाचलेली सुद्धा त्यांना नाही आवडत, पण छान वाटलं सगळ्यांना, एकदम मस्त फुल एन्जॉय. खुश होते ना ते की माझा बड्डे आहे, त्यांना स्पेशल एकदम छान. ते 3 जनरेशन इथे डान्स करतात. मिलेनियर्स आहेत, अल्फा आहे, जेनझी आहे, अल्फा आहे, मिलेनियर्स आहे. पप्पाच्या जनरेशनला काय म्हणतात करून सांगा, मला आता आठवत नाही आहे. बघा इथे 6-7 हे यांचं काहीतरी आपलं. इथे मी गाणं लावते, झिंगाट लावते मी, आपल्याला त्याच्यावर छान नाचता येतं. सगळ्यांचं आवडीचं गाणं आहे, पार्टी सॉन्ग आहे ते आणि बड्डे सॉन्गच आहे पहिली गोष्ट तर. फक्त इथे आम्ही तलवारीने केक नाही कापला आहे, अहो जसं त्या गाण्यामध्ये आहे. मग इथे मला तर काय सांगायची गरज नाहीच आहे म्हणा, डान्स कर म्हणून. गाणं लागलं की आपली ऑटोमॅटिक आहे, ते ऑटोमॅटिक आहे, ते ऑटोमॅटिक बसवलेलं आहे बटन. गाणं लागलं की माझं ऑटोमॅटिक डन चालू होतं. ते सिद्धे नाचला बाई, फायनली नाचला मुलगा. त्याला काय झालेलं काय, थोडीशी तब्येत डाऊन होती विचारायची, पण तरीही ही माझी पाठीमागची बहीण श्वेता, जिच्या हाऊस वॉर्मिंगला आम्ही आलो होतो ना, तेच दोघं नवरा बायको. येस. ही सगळ्यात लहान बहीण सुकन्या. आम्ही 4 जणी, मी माझा नवरा, बघा आम्हाला दोघांना कोणाला सांगायची गरज नाही. माझा मुलगा आहे आमचा राजपुत्र. हो क्या बात आहे, राजकन्या राजपुत्र, भारीच.
जान जान मैफिल मैफिल पैसा वसूल केला आहे आम्ही जागेचा डान्स करून करून. आमचा मोठा राजपुत्र थोडा ऑकवर्ड फील करत होता. जेनझी ना, हे त्यांच्या इथलं गाणं नाही आहे ना जेनझीचं, झिंगाट, म्हणून ते जरासं चाललेलं. पण आम्हाला काय, मी तर नाचणार काही असू दे, जेनझी असू दे, अल्फा असू दे, बीटा येऊ देत, कोणी येऊ देत, आम्ही नाचणार. मिलेनियर सगळ्यात बेस्ट आहे. कोणती पण गाणी लावा, आम्ही डान्स करणार. आणि ते पण स्टेज तोड डान्स, आमचा स्टेज तोड परफॉर्मन्स असतो. मी इथे बघ, मी, माझा नवरा, माझा मुलगा, तिघंही आम्ही. हो हो, एकदम मस्त डान्स, म्हणजे डान्सच छानपैकी. इथे मी काहीतरी नाही म्हणते वाटतं पप्पाला. अगं बाई, रोहन साहेब, आता रोहन साहेब डान्स करतायत. ओ हो, रोहन साहेब एकदम झिंगाटवरती झिंगाटवरती. हो हो हो, रोहन म्हणजे रोहनने ठरवलेलंच की फुल एन्जॉय करायचंच आहे. पप्पांचा बड्डे आहे ना, फुल एन्जॉय करायचं आहे. इथे मी गाणं परत चेंज केलं आणि इथे मी लावलं कोणतं माहिती आहे का गाणं, सलमान खानचं, चुनरी 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 चुनरी. ह्या दोघांना काही कळत नव्हतं त्या गाण्यातलं नक्की हिने का हे गाणं लावलं आहे. मला ऑन द स्पॉट दिसलं, मी लावून टाकलं. कारण तुमच्यासोबत असं होतं की नाही मला हे माहीत नाही, पण माझ्यासोबत नक्की होतं की ऐन मोमेंटला मला गाणी कोणती लावायची हे समजतच नाही. आय एम टोटली कन्फ्युज्ड. मग मला हे आठवलं तर मी हे लावलं. चांगलं गाणं आहे तसं, सलमान खान, सुष्मिता, भारी. तर आम्ही पण एकदम मस्त असं डान्स करत होतो त्याच्यावरती. गाणीसारखी चेंज करायला लागत होती. मग लहान बहिणीकडे रिमोट, जरा चेंज कर गं. ते डान्सच आमचं चालू होतं. मग गाण्यांवरून आमचं चाललेलं ना, आमचे अल्फा. मग इथे फोटो सेशन, फोटोज तर बनतात ना भाई. मम्मी पप्पांना केक भरवताना छानपैकी असा फोटोंशिवाय मजा आहे का सध्या. पप्पांचे फोटो पण खूप छान आले. इथे आमचे हे नातवंडांसोबत फोटो छानपैकी, 3 नातवंड त्यांची, ह्या आम्ही 4 पप्पांसोबत. नंतर हे 2 जावई, भाऊजी आणि सौरभ, तुम्ही दोघं आले नाहीत, यायला हवं होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. मी आणि माझा नवरा, रोहन आणि सोना, श्वेता आणि सिद्धेश इथे आहेत. आणि मग इथे कोणी, ताई, शीतल अँड सर्वेश, ताई आणि ताईचा मुलगा. परत आम्ही 4. मग नंतर आम्ही निघालो घरी यायला. ऐरोलीला परतीचा प्रवास. वाटत नव्हतं यावंसं, पण काय करणार. दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं दोघांना पण, माझं स्कूल, रोहनचं ऑफिस. रोहन तर येऊन पण बसला होता, वर्क फ्रॉम होम घेतलेलं त्याने. इथे जीवदानी मंदिर आहे, थोडंसं माझं राहील. सगळ्यांना हॅपी बर्थडे पप्पा. बाय बाय गाईज, पुन्हा भेटू. बाय.